या आपण एक यथोचित मानसन्मान अर्थात कॅश प्राइज देतो आहोत। आशिषजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून रुद्र एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आशिषजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आपण षटकारासाठी 500 रुपये होते प्रत्येक षटकारासाठी। राज सावंतच्या बॅटमधून षटकार आले 4, त्याच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। चला या सुनील चावरी 2 षटकार आले 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येईल आणि मुनीर पटेल 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आला त्याला 500 रुपये। चला तिन्ही खेळाडू मी लक्ष वेधन आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ही प्लेइंग 11 ची लिस्ट आपण पाहतोय। वैष्णव विलन कोलाड अर्थात पनवेल तालुका खेळत असताना आदर्श पनवेल पाहायला मिळेल। सूरज पाटील, ओमकार पाटील, विकी पाटील, आकाश तारेकर, विशाल जितेकर, केतन म्हात्रे या संघाचं नेतृत्व करेल। सुमित डोंगळे, विकी भोईर, संकेत पाटील, प्रसन्ना पाटील, मयूर वाघमारे यासारखी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्या अगेन्स्ट एका बाजूला आकाश तवसाळकर या संघाचं नेतृत्व करतोय पंकज जाधव, त्याच वेळेला अक्षय पाटील, अक्षय म्हात्रे, अब्बू, त्याच वेळेला आदिल कुरेशी, प्रफुल्ल पाटील, सुमित भगत, विनय पाटील, निखिल पाटील, योगेश पवार आणि आर्यन खारकर। वाह, या मॅचच्या दरम्यान खेळणारा केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलाय। आपण कॅश प्राइज देतो आहोत। आशिषजी म्हात्रे साहेब यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते प्रथमतः मुनीर पटेलला 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल। मुनीर पटेल याला कॅश प्राइज 500 रुपये एका षटकारासाठी आपण देतोय। सुनील चावरी 2 षटकार 1000 रुपये आणि त्याच वेळेला राज सावंत 4 षटकार 2000 रुपयाचा कॅश प्राइज आपण त्याला देऊयात। ऑन स्क्रीन आहेत हे तिन्ही खेळाडू। आपण ऑन स्क्रीन पाहतोय हे तिन्ही खेळाडूंना एकत्रित हे कॅश प्राइज दिलं जातंय। 500 रुपये ते मुनीर पटेलला, सुनील चावरी मधोमध आहे त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, राज सावंतच्या बॅटमधून 4 षटकार आलेत। चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण अब्बूला पाहतोय ऑन स्क्रीन। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायला हवी। केतन म्हात्रे या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना पाहायला मिळाल। मित्रांनो, केतन म्हात्रे हा तोच खेळाडू आहे ज्याच्या नावावरती रतनबुवा स्मृती चषकाची या वर्षीची 5वी त्याच्या करिअर मधली 5वी कार आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याने 33 मालिकेवरच्या बाईक जिंकल्यात। असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल। केतन म्हात्रे, मॅन फ्रॉम वाकळण ठाणे मैदानाच्या आतमध्ये डोंबिवलीच गावचा डोंबिवलीचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये येत असताना केतन वामन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल। एक अष्टपैलुत्व त्याने नेहमी सिद्ध केलंय। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल। एका बाजूला पनवेल तालुक्याचा मिस्टर 360 म्हणून ज्या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं, मुरबी गावाला बिलॉंग करणारा ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखवत असताना ही आघाडीची जोडी आपण पाहू। केतन म्हात्रे आणि त्याच्या साथीला टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळते। केतन म्हात्रे आणि ओमकार पाटील, एक मुरबीचा सितारा तर एका बाजूला वाकळणचा खेळाडू। 33 मालिकेवरच्या बाईक, 5 कार ज्याच्या नावावरती आहेत। आपल्या आयुष्यामधील आणि या टेनिस विश्वातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू म्हणून त्याची गणना करण्यात येईल, कारण 33 मालिकेवरच्या बाईक जिंकणं, 5 कार जिंकणं हा स्वतःमध्येच एक मोठा विश्व विक्रम त्याने केलाय। विक्रम आदित्य हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि आज तुषारजी शिंदे साहेब यांचं ऊर छाती ही भरून येईल, कारण आज क्रिकेटचे तारे सितारे या व्यासपीठावरती येत असताना पाहायला मिळणार आहेत आणि सगळे खेळाडू इथे येत आहेत। मनीष देवीदास वाघमारे, मयूर वाघमारे याला देखील आपण पाहणार आहात मैदानाच्या आतमध्ये येत असताना। जिथे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते। सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल केतन म्हात्रे स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती मिस्टर 360 ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये असताना 2 आयकॉन आहेत, ऑल इंडियन आयकॉन 2 या संघाचं नेतृत्व करतात। त्यामध्ये एक केतन म्हात्रे आणि एका बाजूला विकी पंढरीनाथ भोईर याला देखील आपण खेळत असताना पाहायला मिळेल। धारावा एक्सप्रेस नवी मुंबईचा विकी गोलंदाजी मार्गवरती अक्षय म्हात्रे सज्ज होत असताना पाहायला मिळतो। यानेही आपल्या नावाचा एक वेगळा दणका पिटला आहे। सातत्यपूर्ण एक चांगलं प्रदर्शन देत असताना ज्या खेळाडूला आपण पाहिलं तो अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती येत असताना पाहायला मिळतोय। अक्षय पाटील गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय। पहिला बॉल पडेल, सामना महत्वाचा आहे। केतन म्हात्रे स्ट्राइक एंड वरती येत असताना विक्रमादित्य पहिला बॉल, गोलंदाज सज्ज होतोय। पहिला चेंडू बाकफुटला येत असताना कट केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे। प्रसिद्ध प्रतिष्ठित यश असा खेळाडू केतन म्हात्रे स्ट्राइक एंड वरती येत असताना पाहायला मिळालाय। सातत्यपूर्ण आपल्या ग्रामीणच्या संघाला सातत्यपूर्ण खेळ करत असताना आपण त्याला नेहमीच पाहतो। वाकलन गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अक्षय पाटील
यावेळेला फ्रंट फूट वरून इथे ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. फ्रंट फूट वरून पुल करणं ही बाब सोपी नाही आहे. गुडले स्पॉटवरून राईज झाला होता बॉल. एक सरप्राईज पॅकेज राहिला, आपण रिप्ले मध्ये पाहण्याजोगी राहिला. गुडले स्पॉटवरून राईज होणारा हा चेंडू अक्षय पाटील हा चेंडू हातात असताना मुन्या पुढचा बॉल. इथे मोठा फटका केलाय. चेंडू डाऊन ग्राउंड सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. केतन वामन म्हात्रे बाद. या खेळाडूकडे 11च्या 11 स्टार आहेत, सुपरस्टार आहेत. सूरज पाटील वाघेलीवाडा पनवेल चा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक छोटस गाव वाघेलीवाडा, या गावाचं नाव या खेळाडूने संपूर्ण टेनिस विश्वामध्ये घेऊन गेला. आज हे गाव जर का आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने एअरपोर्ट मध्ये त्यांचं गाव तिथून प्रस्थान करण्यात आलं. अगदी दुसऱ्या ठिकाणी ते गाव वसलंय, परंतु या गावाची ख्याती, या गावाचा दबदबा, या गावाचं नाव, ज्या खेळाडूने 7 समुद्र पार घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण केला तो सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलकावरती एकही धाव नसताना पहिला खेळाडू बाद झालाय. विकेट हॅट्रिक साठी आदरणीय अप्पाजी मयेकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अप्पाजी मयेकर साहेब या ठिकाणावरती स्वतः उपस्थित आहेत. सुहास पवार आज त्याची अनुपस्थिती पाहायला मिळते या संघाच्या दरम्यान. गोलंदाजी मार्क वरती अक्षय पाटीलने इथे सफलता मिळवली आहे. खांद्याचा चांगला उपयोग करतो. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा चेंडू बाची आतली कट घेतली आहे. चायनीज कट, रुबी कट. यष्टांच्या पाठीमागे यष्टरक्षकाचा भेद घेतला. डॉट बॉल आलाय. या पहिल्या षटकामध्ये जिथे सलगचे 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळालेत. केतन म्हात्रे सारखा खेळाडू बाद झाला पहिल्या षटकामध्ये. पण अनेक वेळेला या गोष्टीची चर्चा यासाठी होते ना की कालच्या दिवसापर्यंत तुमच्या नावावरती किती रेकॉर्ड्स आहेत ना, त्याहूनही अधिक आज तुम्ही काय करताय. पायचा इथे कट केलाय, चेंडूला पाठवलाय. स्क्वेअर कट करत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. पाटील महाराष्ट्रभर या आडनावाची चर्चा सातत्यपूर्ण होते. पाटील चौकार आलाय सूरज पाटीलच्या बॅट मधून. खोला टाकला, लोअर फुल टॉस बनवला, ऑन साइडला पाठवला. आपला फटका 440 चा झटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार डीपले आपण पाहतोय. लोअर फुलटोस बॉल बनवला आणि फुलटोस बॉल वरती फुलटोल वसूल केला. ऑन साइडला लॉंग ऑनला षटकार आलाय. शतपावली करत असताना फलंदाजाला गोलंदाजाला नुसतं खिजवलं, पाहत राहिला त्याच्याकडे. स्मिथ हास्य दिलं. ऑन स्क्रीन कॅमेरावर पहा ना किती छान आहे. दोन्ही फलंदाज जे काही एक छोटीशी मीटिंग घेत असताना पाहायला मिळाले, एक हडल्स बनवत असताना पाहायला मिळाले, रणनीती आखत असताना पाहायला मिळाले. ऑन स्क्रीन आपण सूरज पाटीलला पाहतोय. सातत्यपूर्ण चांगली बॅटिंग करतो. पहा ना, एकंदरीत आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं साळुंके साहेब जिथे पहिल्या 4 बॉलवरती धावा आल्या नव्हत्या, परंतु दुसऱ्या शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा आल्यात. मी अगदी त्याच वेळेला व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो व्हाईट पडदा आहे ना त्याच्या समोर जितके प्रेक्षक बसलेत त्यांना कृपया नम्रतेची विनंती आहे की पडद्याच्या पाठीमागे बसा. आणि अगदी त्याच वेळेला मॅच थांबवली जाईल. जो पडदा आहे त्या पडद्याच्या आतमध्ये जितकी वाहनं पार्क आहेत ना, ही पार्किंग प्लॉट नाहीये. आज गर्दी होणार, गर्दी विक्रम मोडेल. कृपया जी आपली वाहनं आहेत ती या पडद्याच्या बाहेर, जो पेंडॉल असते त्याच्या बाहेर पार्क करा. इथे माणसांना बसण्यासाठी आपण हा पेंडॉल उभा केलाय. ओमकार पाटील स्ट्राईक, मुरबीचा खेळाडू स्ट्रायकर वरती पाहायला मिळतोय. STCPL ची स्पर्धा आठवते का बॅटिंग केली होती. आकाश चोप्राने या खेळाडूवरती एक रील बनवली होती. विनय पाटील
यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. पाटील या नावामध्ये एक वेगळी जादू आहे, कारण सातत्यपूर्ण आपण पाहिलं ना की जिथे महाराष्ट्र भर या 3 गोष्टींची चर्चा जास्तीची चालू आहे. बैलगाडा शर्यत, क्रिकेट आणि पाटील. उजव्या एसीच्या बाहेर आणखीन एक कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. मैदानाच्या आतमध्ये सलगचे 2 बॉल इथे निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळाल्यात. सुरुवात चांगली झाली आहे. विनय पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे, चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय विनय पाटील. गोठवडेचा हा खेळाडू अलिबागला तो बिलॉंग करतो. 10 धावा धावफलकावरती असताना विनय पाटील आणखीन एक कट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, जमिनीला गुदगुल्या करत चाटत पुसत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. स्पोर्ट्स पनवेल अर्थात वैष्णव 11 कोलाड मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा या चौकारानिशी 14ला 1 धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती विनय पाटील. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चांगला असेल, बाहुबलीने टिपलाय. सुमित भगतने खेळाडू क्रमांक इथे बाद होईल, तो दुसरा. थँक्यू. एक भाव वाद झालाय तर दुसरा भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विकी पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 1900 प्रेक्षक या मॅचचा सध्याच्या घडीला आस्वाद घेत असताना पाहायला मिळाले. का घेणार नाहीत? आज महाराष्ट्राचे तारे सितारे या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळतात. भव्य दिव्य क्रिकेटचं हे आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. क्रिकेटचे तारे सितारे या स्पर्धेच्या माध्यमातून या धाबीर नगरीमध्ये येत असताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये विकी पाटील लेफ्ट हँडर बॅटर, मुरबीचा अजून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 14. सोशल नेटवर्किंग साईट आणि त्याची चर्चा सातत्यपूर्ण होते. हसनैन दाखवे माझ्या सोबत आहेत. हसनैनजी यांना आपण पाहिलं ना तर नुकतीच केतन मात्रेने मिळवलेली मालिकेवरची बाईक आणि युट्यूब वरती गेल्यानंतर सर्वाधिक जास्त खुल्या गटातील खेळाडूंचे इंस्टाग्राम हँडल ज्यांच्यापासून जे सातत्यपूर्ण हँडल केले जातात, जे हसनैन दाखवे आमच्या सोबत आहेत समालोचन कक्षामध्ये. धावफलकावरती 14ला 2. पुढचा बॉल विकी साठी हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. क्रिकेटच्या अनेक स्पर्धांमध्ये आणि अगदी त्याच वेळेला खुल्या गटांच्या खेळाडूंसोबत सातत्यपूर्ण या बाबी आवर्जून करणं गरजेचं राहतं. धावफलकावरती धावा 14 आहेत. अर्थात या षटकामध्ये धावा महाग झाल्यात, धावा आलेल्या नाही आहेत, केवळ 4 आल्यात. शेवटचा बॉल विनय पाटील. हा चेंडू लोअर फुल टॉस. विकी पाटीलने चेंडूला पाठवलंय. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. थँक्यू. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 20 पाहायला मिळतात. 10च्या धावगतीने 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. विकी पाटील, सूरज पाटील, याआधी ओमकार पाटील, गोलंदाज अक्षय पाटील, विनय पाटील यांनी गोलंदाजी केली. पाटील या नावाची चर्चा महाराष्ट्रभर सातत्यपूर्ण होत असते. कारण पी म्हणजे प्रेम, ए म्हणजे आत्मविश्वास, टी म्हणजे त्याग, आय म्हणजे इमानदारी, एल म्हणजे लढाऊ आहेत हे पाटील. नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट कार्यक्रम करण्यात येईल का मैदानाच्या आतमध्ये? 20ला 2. तिसरे षटक गोलंदाजी मार्क वरती अक्षय पाटील पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळतोय. या चॅनल वरती आपण नवीन असाल ना तर कृपया सर्वांनी मोबाईल काढा आणि सर्वांना
नम्रतेची विनंती आहे की आपली माणूस, आपला माणूस, आपला मराठी माणूस, ज्याचं हे हक्काचं चॅनल ड्रीम्स क्रिकेट, या चॅनलला आजच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नम्रतेची विनंती आमच्याकडून असेल, कारण 1 लाखाचा पल्ला काही पावलांवरती आहे. अक्षय पाटील पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर, हॉरिझॉन्टल बाद स्ट्रोकने केलाय, एक्सा कव्हरला योगेश पवार, महाराष्ट्र रणजीपटू, त्याने टिपला जाईल खेळाडू बाद. या खेळाडूच्या नावावरती इतक्या बाईक आपण पाहिल्या, परंतु अगदी ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये ना, संघाचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला संघ अडचणीमध्ये जहां मॅटर बडे ना, वहां आकाश तारेकर खडे. आता त्याला बॅटिंग करावी लागेल, आपल्या नावाला साजेसा खेळ त्याला मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावा लागेल, कारण आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पारगाव पनवेल तालुक्यातील एक छोटस पारगाव हे गाव, आणि ज्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर कट केला, पुन्हा एकदा सुमित भगत चेंडूच्या खाली, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झालाय. इथे संधी निर्माण झाली, आकाश तारेकरला कट करण्याचा प्रयत्न, अगदी शेवटच्या क्षणाला दिशा दिली होती या बॉलला, झेल निसटलाय. रिप्ले आपण पाहतोय, हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा हाताला, गुडलेन स्पॉट वरून चेंडू राईज होत होता. अगदी हा चेंडू जिथे गलीमध्ये ट्रॅव्हल झाला होता. विकी पंढरीनाथ भोईर हा पाहून आनंदित असेल, कारण हाफ ट्रॅकर बॉल गोलंदाजाला इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत. इथे खेळपट्टीने मदत दिली आहे गोलंदाजांना. मयूर देवीदास वाघमारे यालाही तुम्ही पाहणार आहात या संघाचं नेतृत्व करत असताना, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघाकडे तितकेसे अटॅकिंग बॅटर आहेत, दोन्ही संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, एकापेक्षा एक वरचढ खेळाडू आहेत. मॅच चांगली होणार यात मात्र शंका नाही आहे. कुठेही जाऊ नका मित्रांनो, हल्ले प्रति हल्ले निश्चितच होतील या मॅचच्या दरम्यान. 21-3 पुढचा बॉल, आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग आहे. सुमित भगत पुन्हा एकदा येतोय, एक धाव निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात येते. डोळ्याची पापणी लवते ना लवते तदबर योगेश पवार त्या ठिकाणी झोपत असताना पाहायला मिळाला. 40+ खेळाडू आहे, त्याची फिटनेस पाहिली ना तर 16 वर्षाच्या युवा खेळाडूलाही लाजवेल. आज ज्या क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकरच्या पदमस्पर्शाने पावन झालेलं क्रीडांगण, नगरपालिकेचं मैदान, पेनच्या ज्याच्या नावाचा स्टँड आहे, तो खेळाडू अगदी समोर पाहायला मिळतोय. धावफलकावरती 23-3. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विनय पाटील त्याच्याही हातून झेल निसटताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावा दुहेरी येतात. संघाची धावसंख्या 25. धावा येत असताना पाहायला मिळालेला नाहीये. 3 घेल निश्चितच सुटलेत, 3 जीवदान इथे पाहायला मिळालेत. 25 धावा धावफलकावरती 3 खेळाडू बाद. धावा येणं गरजेचं राहील, धावा गोळा कराव्या लागतील या मॅचच्या दरम्यान. धावा आलेल्या नाही, धावांसाठी धाव तुम्हाला निश्चितच करावी लागेल. 25-3 तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना 9.38च्या धावगतीने धावा आल्यात. 9.38च्या सरासरीने धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अक्षय पाटील, मोन्या 15 धावा त्याने खर्च केला, 2 विकेट्स मिळवल्यात. पुढचा बॉल विकीसाठी यावेळेला चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, षटकार.
पाटील शपल झाला उजव्या यष्टीच्या बाहेर आला लोअर फुलटोस बॉल ऑन साइडला लिलयास चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडले 5 बॉल 16 वरती तो नॉट आउट खेळतोय संघाची धावसंख्या 31 मुरबीचा अजून एक खेळाडू या दोन्ही खेळाडूंनी सातत्यपूर्ण चांगलं प्रदर्शन करत असताना अगदी खारघर विभागामध्ये एक छोटंसं गाव मुरबी आणि या मुरबी गावाला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू एका बाजूला ओमकार पाटीलला बाद होत असताना पाहायला मिळालाय शेवटचा बॉल इथे डाऊन ग्राउंड खेळला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय एक धाव निश्चितच मिळाले दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय काय होतंय मैदानाच्या आतमध्ये केवळ सिंगलला प्राधान्य दिलंय संघाची धावसंख्या या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांचा स्पेल इथे अक्षय पाटील मोन्याचा संपुष्टात आला 11च्या धावगतीने त्यांना धावा खर्च केला 22 गडी बाद केले 2 धावफलकावरती धावा 32 3 खेळाडू तंबूच्या आतड्याला परतलेत या ऐकूया डीजे प्रणयच्या माध्यमातून मधुर संगीत तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला 32ला 3 आहे चला नेक्स्ट मॅचचा अनाउन्स आपण करतोय पुढचा संघ SM इंजिनिअरिंग आणि नावेश 11 विचुंबे दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू SM इंजिनिअरिंग आणि नावेश 11 विचुंबे दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर या आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा 32ला 2 32ला 3 बाद झालेत रिप्ले आपण पाहतोय हा ओमकार पाटीलचा कट पाहायला मिळाला होता जो मात्र एक चांगला झेल सुमित भगतने टिपत असताना पाहायला मिळाला आणि एक चांगला कॅच तिथे टिपण्यात आला होता हे काहीसे रिप्ले काहीशे हायलाइट्स दाखवण्यात येतात आर्यन खारकर गोलंदाजी मार्क वरती येतोय मित्रांनो सर्वांना विनंती करेन की आपल्या खिशामध्ये मोबाईल आहे तो कृपया बाहेर काढा आणि आत्ताच या ड्रीम क्रिकेट या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण आपला माणूस मराठी माणूस ज्यांचं युट्यूब चॅनल जे 1 लाखाचा पल्ला अगदी गाठण्याच्या उंबरड्यावरती आहे काही पावलं मागे आहे आणि आपण या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आपला जो एक डेटा आहे ना तो जो आपण नाहक वेस्ट करत असतो ज्या काही गोष्टींसाठी तो तिथे वेस्ट न करता आपण एखाद्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर निश्चित त्यांच्यासाठी महत्वाची बाब असेल मैदानाच्या आतमध्ये आर्यन खारकर गोलंदाजी मार्क वरती होती येत असताना पाहायला मिळतोय 32ला 3 दोन बलाढ्य संघ दोन महासत्ता एकामेकाच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात पुढचा बॉल आर्यन खारकर स्ट्राइक एंड वरती विकी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला बॅटची आतली कट घेतली आहे यष्टीरक्षक चेंडूवरती येतो एक सिंगल इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते हार जीत ही लपंडा बरे जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होऊन उजळायचे पुन्हा आकाश तारेकरला पुन्हा एकदा सिद्ध करावा लागेल कारण इथे धावा त्याच्या बॅट मधून अद्याप आलेल्या पाहायला मिळालेल्या नाहीये एक बॉल एक धाव त्याच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळाली केवळ आकाश तारेकर जिथे 100च्या स्ट्राइक रेटने खेळत असताना पाहायला मिळतोय धावा त्याच्या बॅट मधून अपेक्षित असतील नावाला साजेसा खेळ त्याला करावा लागेल 100च्या स्ट्राइक रेटने खेळतोय ऑन स्क्रीन आपण आकाश तारेकरला पाहतोय काहीशी चर्चा केल्यानंतर तो पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल इशिता विशाल जीतेकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स करण्यात आलेला किट आपण या संघाचा परिधान केलेला पाहायला मिळतोय पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केला लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाश गणपत तारेकर रायगडचा बायकरमॅन दहाडलाय ठोकलाय षटकार पहा वंडरफुल स्ट्रोक रायगडचा वंडर बॉयच्या बॅट मधून येत असताना आकाश तारेकर लिले या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय हा हतकंड आहे त्याचा तो मॅचला शेवटपर्यंत घेऊन जातो अगदी संकटमोचकाची भूमिका त्याने नेहमीच अदा केली आहे आणि अंडर द प्रेशर खेळण्यामध्ये हा त्याचा वेगळा हातखंड आहे 39ला 3 पुढचा बॉल हाफ फ्रॅकरोसी जास्त पाहायला मिळाली गोलंदाजाला दंडित करण्यात आली तिथे व्हाईट बॉल गोलंदाज आर्यन खारकर एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे
आणि त्याला आपण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. थळ गावाला बिलॉंग करतो आर्यन खारकर आणि RPL या वेळेला यावर्षी रायगड प्रीमियर लीग कोण विसरेल, बेस्ट बॉलर राहिला होता आर्यन खारकर. हा फ्रॅकर कट केला, क्षेत्ररक्षक धावेल, सुईमधून धागा अलगद काढावा ना त्या रीतीने हा स्ट्रोक केलाय. बॉलला दिली दिशा, मॅचची बदलती दशा. चौकार. मोमेंटम शिफ्ट झाला या मॅचचा. गेम ऑन, मॅच ऑन आहे. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न, स्वतःवरती नाखुश असेल आकाश तारेकर. हा बॉल जिथे कट करू शकत होता, कर या नावामध्ये ना एक वेगळी जादू आहे. कारण जिथे सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, ज्यांना रमाकांत आचरेकर, ही जी कर नावं ज्या ज्या संघ ज्या ज्या खेळाडूच्या किंबहुना ज्या ज्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे आहेत ना, त्यांनी एक मोठा इतिहास रचत असताना पाहायला मिळाला. राजू केळकर असतील, नुकताच मोठा कीर्तिमान त्यांनी प्रस्थापित केला. आई कॅटरर्सने, आई खानाबळेने 3 वर्ष पूर्ण झाले. कर या नावामध्ये निश्चितच वेगळी जादू आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना हा फ्रॅकर कट केला, पुन्हा एकदा डीप ॲक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण, प्रेझेन्स ऑफ माइंड, एक्सलेंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. योगेश पवार जिथे पाहायला मिळाला, नाव नाही तर हे ब्रँड आहे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने तो थांबला. जिथे जम्प घ्यायला हवी तिथे त्याने जम्प घेतली, धावा रोखल्या. रिप्ले इथे पाहायला मिळतो ऑन स्क्रीन. शेवटचं क्षण आणि प्रेझेन्स ऑफ माइंड चांगल्या रीतीने, प्रसंग अवधान चांगल्या रीतीने, आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने त्याने दाखवला. 46ला 3. शेवटचा बॉल आकाश तारेकर साठी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा उसरी चेंडूने घेतली होती. षटक संपुष्टात आलाय. चौथं 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा 46ला 3. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वैष्णविलन कोलाड अर्थात तात्याजी मालुसरे यांची टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. आदर्श पनवेल. थँक्यू. या ऐकू एक डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. पेंडिंग असेल ऑन स्क्रीन. निर्णय काय येतोय संकेत पाटीलला तुम्ही पाहाल. मुरबीचे 3 खेळाडू आज या संघामध्ये खेळणार आहेत. ज्यापैकी एक विकीला पाहता मैदानाच्या आतमध्ये ओंकार बाद झालाय. संकेत आणि एक कलाकार व्यक्ती आहे. धावफलकावरती 46ला 3 आहे. बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. अंपायर बॅटिंग साइड रिव्ह्यू. यस, बॅटिंग साइड रिव्ह्यू इथे घेण्यात आला. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतला. निर्णय काय येतोय पाहूया. धावफलकावरती 46ला 3. अजूनही खूप काही गोष्टी होणं बाकी राहील. हा बॉल नो आहे, अर्थात पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाजाला. नो बॉल. 1 बाउन्स झालाय. चर्चा व्हायला नको. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात व्हायला हवी. नो बॉल. काय घडेल या मॅचच्या दरम्यान, कारण धावा आल्या नव्हत्या. धावा अक्षरशः महाग झाल्या होत्या संघासाठी. इथे निर्णय पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असणार आहे. सामन्याला चला त्वरित सुरुवात व्हायला हवी. अंपायर डिसिजन विल बी फाइनल डिसिजन. कोणती जास्तीची चर्चा नको. सुबह की चाय और बड़ों की राय समय समय पे लेनी जरूरी है, परंतु ती ही वेळ नव्हे.
47 ला 3. फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. पंच इथे सांगत असताना नो बॉल इथे पाहायला मिळतोय. रिप्ले दाखवण्यात आला आणि चर्चा होतीये. चर्चा तर झालीच पाहिजे. एकदा पुन्हा एकदा लक्ष वेधेन मी प्रेक्षक वर्ग, पडद्याच्या आतमध्ये बसलेले जितके प्रेक्षक वर्ग आहेत त्या सर्वांचं लक्ष वेधेन मी. कृपया वाईट पडद्याच्या बाहेर बसावं. धावफलकावरती 47 ला 3 आहेत. शेवटचा बॉल फ्री हिटचा असेल. आकाश चारेकर ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल फ्री हिट. मोठा फटका आला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेलिकॉप्टर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सांगली जिथे मोमेंटम शिफ्ट झाला, गोलंदाज अंडर प्रेशर आला आणि पुढचाच बॉल जो हवं होतं ना ते घडलं. षटकार आला. अर्धशतक कंप्लीट झालं. बॅटिंग करत असताना वैष्णवलन कोलाड या टीमचं 53 ला 3 सध्या परिस्थिती आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही येणं शेष आहे. आकाश तारेकर 7 बॉल 19 वरती नॉट आउट खेळतोय. आकाश तारेकर. निखिल पाटील गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. SM इंजिनिअरिंग आणि नावेश 11 विचुंबे दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर या टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचच्या प्लेइंग 11 ची लिस्ट येत असताना घेऊन यायची आहे. टॉस साठी येत असताना दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू. नावेश 11 विचुंबे आणि SM इंजिनिअरिंग. धावफलकावरती 53 ला 3. निखिल पाटील गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लॉग वर. विकी पाटील उजव्या एसीच्या बाहेर हलक्या हाताने दिशा दिली. केवळ डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक तर मिळाले दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन. गेट 1 बाय 1 फ्री ची जणू ऑफर होती. आकाश तवसाळकर तिथे लेट झाला आणि थेट ही धाव गोळा करण्यात आल्या. त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते 55 ला 3 आहेत. धावांची लयलूट होत असताना मी लक्ष वेधेन व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक महत्वाचा कॉल आला त्या दादाला. दादा कृपया या पडद्याच्या बाहेर जाऊन बसून आपण मॅचचा आस्वाद घ्या. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इन टू द गॅप फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विकी पाटीलचा करारा प्रहार. षटकार. पॉवरफुल बॅटिंग विकी पाटीलने आज केली आहे. मैदानाच्या आतमध्ये रिप्ले पहा. पुढे सरसाला उजव्या यष्टीच्या बाहेर. उजव्या यष्ट्याच्या बाहेरील चेंडूला अगदी खेचून मारला. षटकार आला. 61 ला 3. शेवटच्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निखिल पाटील वरती हल्ले चढवलेत. धावफलकावरती धावसंख्येची लयलूट होत असताना क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आलाय. पुढचा बॉल घेऊन निखिल पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खोला टाकला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये निखिल पाटीलने चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण केलंय. अदानी आणि अंबानीला जितकी 100 रुपयाची नोट शुल्लक ना तितकी विकी पाटीलला धावा शुल्लक झाल्यात. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेला तो येतो ना बॅटिंग साठी बॅटला धावा निश्चितच झिटकून येत असताना पाहायला मिळाल्यात. पहा पंकज जाधव साठी एक खास करून आकर्षक पारितोषिक आहे. मॉन्टी पाटील यांच्याकडून एक आकर्षक पारितोषिक यासाठी आहे. पंकज जाधवने एका हाताने कॅच पकडला ना तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये. हा फटका देखील करारा प्रहार. आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा. डी बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. रिप्ले मध्ये उजव्या यष्टीच्या बाहेर. तदनंतर मिळालेला हा रूम आणि ज्या पद्धतीने हा स्ट्रोक पाहायला मिळाला ज्याच्या नावाची चर्चा सातत्यपणे पाहायला मिळाले.
चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही, असंच या खेळाडूला रायगडचा वंडर बॉय म्हणून संबोधलं जात नाही, कारण त्याने पराक्रम केले तसे, कारण त्याने बॅटिंग केली आहे तशी. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटिंग तळपतीये, त्याची बॅट तळपतीये. 68 ला 3 आहेत, 8 बॉल 25 वरती तो नॉट आउट खेळतोय. पुढचा बॉल आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, डीप एक्सा कबरला क्षेत्ररक्षक. इथे चुकी होतीये, धाव मिळतील त्याच्या, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. एक विक्रमादित्य खेळाडू पाहायला मिळणार आहे, नाला सोपाऱ्याचा आणि टेनिस विश्वाचा बाहुबली, NSP स्पोर्ट्सचा सर्वे सर्वा. यालाही तुम्ही खेळत असताना पाहाल सुमित भरत डेकले, आणि त्याच वेळेला प्रथमेश ठाकरेलाही आपण पाहाल. वारेडचा खेळाडू तुम्हाला आणखीन एक खेळाडू खेळत असताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 72 धावा धाव फलकावरती आहेत. एक विहंगम दृश्य आपण या स्क्रीनवरती पाहूयात. त्याआधी बॅटिंग लाईन पाहूयात. केतन म्हात्रे निराशाजनक कामगिरी राहिली हे आपण पाहतोय. या स्पर्धेचं ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, आदरणीय धावीर महाराज यांचं हे असणारं भव्य दिव्य मंदिर, आणि अगदी मंदिराचं हे विहंगम दृश्य, अगदी गोळवाडीचे हे भव्य दिव्य प्रशस्त असं क्रीडांगण अगदी आपण पाहतोय. ही गोळवाडी, संपूर्ण गोळवाडी पाहायला मिळते. अगदी त्याच वेळेला हे क्रीडांगण पहा, ड्रोन व्ह्यू ने हे क्षणचित्र कैद करण्यात आलेत. चहूबाजूला सीमारेषा असणार हे क्रीडांगण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय, आणि गेले 12 वर्ष या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणावरती करण्यात आलंय. चला पूर्वार्ध संपला. 72 धावा धाव फलकावरती आहेत. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन मी लक्ष भेदेन. टॉस साठी या SM इंजिनिअरिंग आणि नावेश 11 विचुंबे, नावेश 11 विचुंबे आणि त्याच वेळेला SM इंजिनिअरिंग दोन्ही टीमचे कॅप्टनचं मी लक्ष भेदेन. चला लवकरात लवकर टॉस करण्यात येईल, आणि उत्तरार्धामध्ये जशी या मॅचला सुरुवात होईल ना, या आपण आवाजामध्ये करूयात बदल. एक युवा टॅलेंटेड समालोचक प्रथमेश ठाकरे यांचा आवाज आपल्यापर्यंत, प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. या तद्वर आपण या ड्रोन व्ह्यू, आपला बर्ड आय व्ह्यूचा हा थोडासा चित्रण पाहूया. ज्या पद्धतीने बर्ड आय व्ह्यू पाहायला मिळाला, धावीर महाराजांचं मंदिर आणि त्याच वेळेला हे क्रीडांगण. या टॉस करण्यात येतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉसला इन्व्हाइट करूयात. अक्षय पवार आला टॉस साठी. नावेश 11 विचुंबे टीमचा कर्णधार अक्षय पवार या ठिकाणावरती उपस्थित झालाय. मी SM इंजिनिअरिंग टीमचा कर्णधार लक्ष भेदेन. चला टॉस साठी या. SM इंजिनिअरिंग टीमचा कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित व्हा. आपण टॉस करणार आहोत. SM इंजिनिअरिंग टीमचा कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित व्हा. टॉस करण्यात येईल. एखाद्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणंच गरजेचं राहणार आहे, कारण मॅच चालू झाल्यानंतर टॉस करणं हे तितकंस योग्य राहणार नाही. मी लक्ष वेधन. चला SM इंजिनिअरिंग टीमचा कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित व्हा. आपण नाणेफेकीचा कॉल करूयात. सुहास पवार याची देखील उपस्थिती अप्पा 11 खेळाडू संघाच्या माध्यमातून ते देखील खेळत असताना पाहायला मिळेल. उपस्थित झालाय तो देखील. या पण SM इंजिनिअरिंग टीमचा कॅप्टन लक्ष भेटतं. टॉस साठी त्वरित आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. मी आदर्श पनवेल अर्थात वैष्णवी कोलाड या टीमचं लक्ष भेदेन. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंचही मैदानाच्या आतमध्ये येतील. पूर्वार्ध झालेल्या उत्तरार्धाला होती सुरुवात. 72 बनवला गेला, 73 बनवायचा. लक्ष तर अगदी विचार केला तर मोठं, पण आता खुल्या गटातलं क्रिकेट आपण पाहतो, म्हणजे तालुकास्तरीय क्रिकेट आपण पाहतो, त्यामध्ये 2 ऑल इंडिया ओपन आयकॉन आपण पाहतोय. त्या अनुषंगाने मात्र बॅटल भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. सध्या ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला योगेश पवार आणि दुसऱ्या बाजूला पंकज. या आपण टॉस करतोय. एका बाजूला भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील, जयेश जनार्दन पाटील याला आपण पाहणार, तर एका बाजूला अक्षय पवार. 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक लेजंड, एक लेजेंडरी क्रिकेटर एका बाजूला असेल, तर एका बाजूला एक युवा टॅलेंटेड.
संकेजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस इथे काटाचा कॉल आला आणि नावेश 11 विचुंबिया टीमने टॉस जिंकलाय. आपण प्रथमतः चर्चा करूयात अक्षयशी. अक्षय का म्हणशील टॉस जिंकलायस, काय निर्णय घेशील प्रथमतः? क्षेत्ररक्षण करू आम्ही. किती इम्पॉर्टंट असतो टॉस पहिल्या मॅच साठी? पहिल्या मॅच साठी टॉस इम्पॉर्टंट नाही आहे, कारण की पोरं फ्री होतील आणि जितका कमी रन मध्ये रोखू तितका आम्हाला चेसिंगला सोपं जाईल. दोन आयकॉन खेळाडू कोणते खेळवते ऑल इंडियन आयकॉन मधून तुझ्या माध्यमातून कोणते दोन खेळाडू असतील जे खेळतील, संघाचं प्रतिनिधित्व करतील? बिलाल राजपूत आहे आणि मलिक आहे, इम्रान मलिक आणि बिलाल राजपूत यांना आपण पाहणार आहोत. काय म्हणशील एकंदरीत या स्पर्धेबद्दल? कारण प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला स्पर्धा असते त्या त्या वेळेला तुझी उपस्थिती नेहमीच पाहायला मिळत असते. आयोजन कसं वाटलं या वर्षीचं आणि एकंदरीत पहिल्या मॅच कडे कसं पाहतोस? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि दरवर्षी मी ही टुर्नामेंट खेळायला येतो, तर दरवर्षी या टुर्नामेंटमध्ये नवीन नवीन काहीतरी असतं आणि खूप सुंदर आहे आयोजन. आज अक्षय पवारची आम्हाला बॅटिंग पुन्हा एकदा त्याच रूपाची पाहायला मिळेल. स्वतःकडून किती अपेक्षा असतील स्वतःला तुला? मी नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न करेन टीमसाठी. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का अक्षय आम्हाला? हो नक्कीच नक्कीच. या जयेश पाटील यांच्याकडे वेळ. आता टॉस तुमच्या बाजूने गेलेला नाही आहे. जयेश पाटील एक लेजेंडरी क्रिकेटर. जयेश दादा काय म्हणशील, तू टॉस जिंकला असता तर तू निर्णय काय घेतला असतास? टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षणच घेतला असता, पण आता फलंदाजी आली आहे तर चांगली फलंदाजी करून चांगला लक्ष देण्याचा प्रयत्न करू. भिवंडी प्रीमियर लीग नुकतीच संपली आहे. भिवंडीचे खेळाडू खेळतात. आज कोणते खेळाडू तुमच्याकडे खेळत असताना पाहायला मिळतील आणि अगदी त्याच वेळेला दोन असे कोण इंडियन आयकॉन असतील तुमच्याकडे? भिवंडीची साईड चांगलीच असते आणि दोन आयकॉन गंगाधर इंगोले आणि सुमित टेकले. गंगाधर इंगोले आणि सुमित टेकलेला आपण पाहणार आहोत. एक चांगली मॅच आम्हाला पाहायला मिळेल का? भिवंडीचे एक चांगलं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळेल का या स्पर्धेच्या माध्यमातून? हो नक्कीच, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकलाय तो नाविश 11 विचुंबिया टीमने अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. यावेळी या समालोचन कक्षाकडे सामन्याला एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. थँक्यू थँक्यू सो मच जयश्री भोसले सर, आपला मनपूर्वक आभार. पंकज जाधव आणि योगेश पवार जोडी सध्याच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. विकी भोईर असं प्रेक्षक मैदानाचा आतमध्ये सर्वांना विनंती, बाउंड्री लाईन आपण थोडं मागे या प्लीज, थोडं सहकार्य करा मित्रांनो. आपली स्पर्धा आहे, आपल्या रोह्याची मानाची स्पर्धा आपण अनुभवतो. दहावीर चषक 2024 भव्य पर्व, त्यामुळे आपल्या स्पर्धेला आपल्यामुळे कोणत्या प्रकारे गालबोट लागणार नाही गोष्टीची थोडी आपण देखील नोंद घ्यायची आहे. मॅचच्या दिशेने 73चं लक्ष डोळ्यापुढे ठेवून पंकज आणि योगेश ही जोडी सध्या आपण पाहतोय खेळपट्टीवरती दाखल होत असताना थोडी बॉडी स्ट्रेच करतोय. स्ट्रायकिंग एंडवरती योगेश पवारला आपण पाहणार आहोत. मसल स्ट्रेच करतो, बॉडी स्ट्रेच करतो. सध्या महत्वपूर्ण ती देखील गोष्ट असणार आहे, कारण 28 चेंडू आणि 72 धावा संख्येचं लक्ष. अप्पा 11 कैराळ विपक्ष वैष्णव 11 कोलाड या दोन बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेला महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला योगेश स्ट्रायकिंग एंडवर. विकी भोईरचा बॉल ऑन साइडला वळवला गेला. हवाई यात्रेवरती पाठवण्याचा प्रयत्न सफल ठरतोय का? क्षेत्ररक्षक तिथे होते आणि थोडं अनुमान चुकलं गेलं. प्रॉपर जजमेंट तिथे काही बसलं नाही फिल्डर्स आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो बघता बघता धावा संख्या पूर्ण केल्या गेल्या त्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 आणि 2 धावफलक पुढे 3 या आकड्यावर. दोन्ही संघ आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर अप्पा 11 कैराळे, दुसऱ्या बाजूला वैष्णव 11 कोलाड. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. खऱ्या अर्थानं आघाडीला गेला होता केतन, मात्र अभि तशी धावा संख्या त्याने बनवली नाही, पण इतर फलंदाजांनी मात्र चांगली बॅटिंग केली गेली. यावेळेस राऊंड लेग्सला व्हाईट बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. ऍक्शन रिप्ले आपल्याला नक्कीच ड्रीम्स क्रिकेट.in च्या वतीने पाहायला मिळेल. विकी भोईराला हा ऍक्शन चेंडू रिलीज केला गेला आणि येस राऊंड द लेग्स, भरपूर बाहेर होता चेंडू. सोपा निर्णय पंचासाठी व्हाईट बॉल. चार धावा आपण पाहतोय. धाव फटल्यावरती ऑसायला हुक करायचा होता, पुन्हा एकदा वेगवान होता, पण दिसाईन चेंडू आपण पाहतो. व्हाईट बॉलचा इशारा अंपाचा. 5 धावा धाव पटलावरती. अवांतर धावा. केतन व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आय थिंक नाहीये. पंचाचा निर्णय अंतिम असेल. लॉंग ग्राउंड अंपायरने डिसिजन दिला. हा व्हाईट बॉल म्हणजे इथे अवांतर धावा आपल्याला पाहायला मिळणार. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर
सांतानी संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलर सुरुवात केली ती बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर विकी बोईरनं सिंगल आले, त्यानंतर 2 धावा आपण पाहतो आणि अशा प्रकारे त्यानंतर 2 एक्स्ट्रा आल्या, त्यामुळे धावा संख्या 5. 173 धावांचं स्पर्धा आपण पाहतो. श्री धावेर चषक आजचा 4था दिवस या स्पर्धेचा, पर्व 12व म्हणजे सातत्य या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या रुबाबानं डाम डौलानं पुन्हा एकदा ही स्पर्धा आपल्या समोर. ट्रॅकर होता आणि राऊंड लेग झाला. येस, हलकासा लेग स्टंपच्या बाहेरून आपण पाहिला व्हाईट बॉल. योग्य निर्णय, पंचांचं कौतुक केलं जाईल. आणि 3 चेंडू अद्याप हाताळले, धावा संख्या 5 खर्च केल्या. 27 चेंडू विजयासाठी 68 धावांची गरज. लक्ष मोठं आहे, त्या मोठ्या लक्ष्याला सर करण्याचा मोठा प्रयत्न दोन्ही फलंदाज असणार आहेत. योगेश स्ट्राईकवर, ऑन साइडला भरपूर चांगला चेंडू आपण पाहिला. संयमी फटका खेळण्यासाठी भाग पाडले गेले. योगेश पॉलला सेकंडचा कॉल मिळेल का? नाही, पुन्हा माघारी धाडले. धावा संख्या फक्त 1 आणि एकेरी धावेच्या मदतीने धावफलकामध्ये भरत असताना आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. 6 रन्स ऑन दी बोर्ड फॉर लॉस ऑफ 0. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक पहिलं प्रगती पथावर विकी बोईरचं आणि कुठेतरी अद्याप तर चांगली गोलंदाजी केली आहे. सफल षटक असेल का पहिलं विकी बोईरचं की ते पुढच्या 2 चेंडूंवरती पंकजचा अटॅक पाहायला मिळेल. आणि अप्पा 11 कैराळे संघ जाईल पुढे मॅच मध्ये. बरेचसे प्रश्न आहेत सध्याच्या घडीला, त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तमाम लाडके क्रीडा रसिक या स्पर्धेला आपली भेट देतात. जमल्या तमाम क्रीडा रसिकांचा पुनश्च एकदा श्री धावेर चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत केलंय. बॅकफुटला गेले, टाइम घेतला, पंच केला, इनफिल्डच्या डोक्यावर स्वीप कव्हरला क्लिअर करणार आहे तो या डावातला पहिला चौकार. $63 अद्यापही करायच्यात 25 चेंडूमध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो थोडा साइड अँगलने सिनेमॅटिक व्ह्यू मध्ये आपण पाहतोय सध्या की ऑफस्टम्पच्या थोडा बाहेर ठेवण्यात आला, पंच केला गेला आणि आपण पाहिलं की इनफिल्डच्या डोक्यावरनं म्हणजे पॉइंटला जे फिल्डर होते त्यांच्या डोक्यावरून आपण बॉल पाहिला मागे. स्वीप कव्हरला आणि यावेळेस ट्रॅकर फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. श्री धावेर चषक सिक्सर. आपण पाहूया यावेळेस कसा एक्झिक्यूट केला. येस, थोडा पुढे टाकण्यात आला, चेंडू थांबला गेला, पुल केला गेला आणि त्यानंतर आपण पाहिला मिड विकेटच्या बाहेर पाठवला चेंडूला. पंकज जाधवचा बॅटमधून आपण पाहिला हा मोठा भव्य षटकार. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी आता 57 धावांची गरज असेल. सामना चांगला रंगतोय सध्याच्या घडीला. आपण पाहिलं तर सुरुवात तर दमदार झाली या षटकाची आणि तब्बल आपण पाहतो पहिला षटका अखेरीस 16 धावा धावपटलावर, ज्यामध्ये 1 षटकार 1 चौकाराचा समावेश. जो पंकज जाधवचा बॅटमन जो आपण फटका पाहिला यापूर्वी स्वीप कव्हरला चौकाराला, त्यानंतर थोडा थांबून खेळला गेला, पॉपिंग ग्रीस मध्ये थोडा मागे गेला. यस्टनच्या आणि पॉपिंग ग्रीसच्या मध्ये जी जागा तिचा पुरेपूर वापर करताना आपण स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पंकज जाधवला पाहिला आणि त्याचा बेनिफिट त्याला मिळाला. षटकार आला आणि त्या षटकाराच्या मदतीने धावगती तुफान वेगाने पुढे. सदा टीमची टोटल आपण पाहतो 16 या आकड्यावर. षटक पहिलं पूर्ण झालेल्या सेकंड ओव्हर आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय थोडी चर्चा सुरू आहे. चला मॅच लगेच स्टार्ट करा. विनंती, जास्त अतिरिक्त वेळ आपण खर्च करू नका, कारण विनंती असेल प्लीज. षटक पहिला संपन्न 16 धावा धावपटलावर. 73चा पाठलाग करताना 16 झालेल्या 24 चेंडू 57 ची गरज आहे. सामना दुसरा पाहतो आजच्या दिवसातला आपण. वैष्णवी 11 कोलाड विपक्ष अप्पा 11 कैराळ्या, 2 संघांमध्ये सुरू असलेला तुल्यबळाचा सामना. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नो डाऊट वैष्णवी 11 कोलाड म्हटलं की सर्वांचे लाडके आणि यशस्वी पुरस्कार ते आपण ज्यांना म्हणतो ते किशोरजी मालुसरे असतील आणि दुसऱ्या बाजूला अप्पाजी मयेकर असतील. दोन्ही आमचे खऱ्या अर्थानं विचार केला तर सभासद आहेत धाबीर असोसिएशनचे आणि खऱ्या अर्थानं दोघांचेही संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये
प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. चला वेळ जास्त आपण खर्च करू नका विनंती. संकेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धाव फलकावर. गरज आहे आप्पा 11 खैराळे संघाला अशाच फटक्यांची आणि त्याच फटक्याची गरज होती. तो फटका आलाय आप्पांसाठी. जबरदस्त असा षटकार आलाय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 22 या धावसंख्येवर. एक साइडला षटकार हवेत, एक साइडला षटकार नको आहेत. किशोर मालुसरे म्हणतील की चांगले षटक पडलं पाहिजे, यामध्ये धावा कमी राहिल्या पाहिजेत. तर आप्पा म्हणतात की अशीच त्यांनी बहरदार फलंदाजी केली पाहिजे, धावा आल्या पाहिजेत. आप्पा सुद्धा एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व आहेत, म्हणून ते आमच्या या मंडळाचे सदस्य आहेत. क्रिकेटची किती आवड आहे. मुंबईला राहतात पण मात्र पैसे पहिले पाठवून देतात. त्यांना सुद्धा हॅट्स ऑफ. आणि किशोर मालुसरे हा याने वैष्णवी कोलाट हे नाव अख्ख्या महाराष्ट्रभर नेलंय असे आमचे किशोर तात्या मालुसरे यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. सामना रंगलाय 2 सभासदांमध्ये. चांगल्या पद्धतीचा सामना रंगेल. नवीन गोलंदाज आलाय, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय संकेत पाटील. मोरबीचा हा बहादर खेळाडू पाहायला मिळतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणून त्याला ओळखला जातो. 23 धावा धाव फलकावर. जबरदस्त पद्धतीची गोलंदाजी संकेत पाटीलला करावी लागेल. आपल्या नावाला आणि आपल्या दबावाला चांगली अशी सावरून गोलंदाजी करावी लागेल. संकेत पाटील ज्या नावाला ओळखला जातो, मोरबीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्याची ओळख आहे संकेत पाटील, त्याला त्याच्या नावानुसार गोलंदाजी करावी लागेल. संकेत पाटील आपल्या षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी होईल सज्ज. अतिशय चलाक गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. ज्याच्या नेतृत्वाखाली हे वैष्णवी 11 कोलाट खेळतोय तो म्हणजे विशाल जितेकर. एक स्मार्ट आणि एक हँडसम पर्सनॅलिटीचा हा कॅप्टन, कूल कॅप्टन म्हटलं जातं. मात्र संकेत पाटील आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. हा चेंडू काय चेंडू टाकलाय. गुडलेन स्पॉट वरून टाकलेला चेंडू खाली राहतोय. यष्टीरक्षक बाकी काम पूर्ण करतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक करतोय. कमबॅक करण्यासाठी नक्कीच संकेत ओळखला जातो. आणि मात्र पंकज जाधव ज्या फटक्यासाठी ओळखला जातो त्यांनी त्याचं नावच ठेवलंय बूम बूम माट्या. आणि माट्याच्या बॅटीतून येतो एक हा धमाका, एक तडाखा आणि एक दिमागदार षटकार. हा मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू. इटका पत्थर जबा पत्थर से म्हणता येईल. आणि एक लिटिंग एज पाहत आहे आणि विकेट किपर घेतोय झेल आणि समाप्त करतोय पंकज जाधवचा खेळ. मिळते नक्कीच वैष्णवी कोलाट संघाला मोठी सफलता. नाही 3, एक बैलगाडी, एक कबड्डी, एक क्रिकेट. हे नाद असणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानात अक्षय पाटील.
नवीन फलंदाज मैदानात अक्षय पाटील मोने नावाने नक्की त्याला संबोधलं जातं. दावीर रोहा किंवा ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान हा संघ जेव्हा रोहाच्या वतीने रायगड पिंपला खेळला जातो त्या संघाचं नेतृत्व करणारा हा गुणवान खेळाडू आपण पाहतोय. आताच आपण पाहिलात 3-4 दिवसापूर्वी सिरीजचा मानकडे ठेवलेला बायकर अक्षय पाटील आता स्ट्राईक वर आलाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी संकेतला करावा गेला. आपल्या संकेत आपल्या षटकाची सांगता कुठल्या पद्धतीने करायला पाहावं लागेल. आतापर्यंत त्याने 5 चेंडूत 13 धावा खर्च केल्यात आणि मोठा फलंदाज पंकज जाधवला माघारी पाठवलाय. करावं लागेल कमबॅक आपल्या संघासाठी, करावं लागेल कमबॅक आपल्या संघ मालक अर्थातच किशोर मालुसरे यांसाठी. आणि मात्र इथं मात्र पुढे करावं लागेल जरा पाऊल पुढे टाकायला योगेश पवारला आणि अक्षय पाटीलला आपल्या आप्पान मळेकरसाठी. धुवाधार फलंदाजी तर चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण सामना 2 दिग्गजांमध्ये लढलाय. संकेत आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय आणि इथे मात्र मैदान आहे सुसाट आणि चेंडू होतोय फरार. मिळतील धावा 4. येतोय धावी. काय गाणं अप्रतिम. आईचं गाणं आपण ऐकलं. मात्र आईचा धावा हे 11-11 22 नाही तर त्यांच्या मागे असणारे पाठीराखे सुद्धा करत असतील की आमच्या संघाला विजय मिळू दे, आमचा संघ विजयी होऊ दे, धावीर चषकाच्या दुसऱ्या फेरीत जाऊ दे. आणि रसिक प्रेक्षकांना काय पाहिजे तर रोहेकरांना पाहिजे तर अफलातून खेळ. कुठलाही संघ जिंकू दे मात्र त्यांनी खेळ अफलातून केला पाहिजे. त्यांनी षटकारांची चौकारांची आतषबाजी केली पाहिजे. त्यांनी गोलंदाजी करताना निर्धाव षटक विकेट यांचा सुद्धा धावांचा असा डोळ पडला पाहिजे, सडा पाडला पाहिजे. ते सडा पाडण्यासाठी प्रत्येकाची जद्दोजहद आपण पाहायला बोलतोय. गोलंदाजीवर विक्की भोईर पहिल्या षटकात मागणा ठरलाय. 16 धावा खर्ची केल्यात. येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. अशा पद्धतीची षटक विकी भोईर हाताळेल हे पाहावं लागेल. विकी भोईरचा हा वेगवान चेंडू योगेश पवार खेळणार होते पण मात्र लेग साइडच्या दिशेने जाणारा चेंडू पाहतो आणि पंच त्याला दंडित करतात. अवांतर धाव घेतली जाते धाव फलकावर. 34 धावा धाव फलकावर. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी विक्की भोईरला करावी लागेल. या वेळेला विकी भोईरच्या या गोलंदाजीवर हा तडाखा पाहायला मिळतोय. योगेश पवार ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. आलो त्या रात्रीला योगेश पवार म्हणत असेल की धावीर चषकाची खेळपट्टी माझ्यासाठी नंदनवन आहे कारण 2 ते 3 वर्षापूर्वी योगेश पवार इथं आला होता. त्यांनी षटकारांचा धुमाकूळ पाहिला होता. जवळजवळ एका सामन्यात त्याने 13 षटकार ठोकले होते. तो योगेश पवार आपला परफॉर्मन्स पुन्हा एकदा या मैदानावर रोहेकरांना दाखवल का हा प्रश्नचिन्ह आहे. मात्र विकी भोईरला कमबॅक करावं लागेल आपल्या वैष्णवी 11 कोलाट संघासाठी. पण आप्पा 11 खैराळे संघासाठी जबरदस्त खेळी करतोय तो योगेश पवार. 5 चेंडूत 16 धावांचा चांगला असा ऍव्हरेज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
विकी भोईरला नक्कीच काहीतरी चेंज ऑफ पेस करावा लागेल आणि ते टाकण्यासाठी विकी भोईर माहीर आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू मात्र आता विकी भोईरने हाताळला. केवळ एक धाव घेतली जाते आणि धाव फलकावर एक धाव आमचे गुणलेखक उमेश साळुंके नोंदवतात आणि धाव फलकावर धाव येतात तब्बल 41. एक बाद 41. बाद होणारा फलंदाज पंकज जाधव. आता स्ट्राईकला असणार तो अक्षय पाटील. एक उंच पुरा यांनी सुद्धा या टेनिस क्रिकेट मध्ये आपला चांगला नावाचा दबदबा केलाय. महाराष्ट्रभर तो कायम फिरत असतो आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅटीतून हा तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषे बाहेर येतोय. अजून एक दणदणीत खणखणीत षटकार. काय पद्धतीची फलंदाजी चालू आहे. आप्पा मयेकर एकदम शांत बसलेत. त्यांना डबल खुर्ची दिली आहे कारण भरीव भक्कम बाधाचे आहेत पण मात्र मन ही त्यांचं खंबीर आहे. त्यांच्या या सुद्धा देहयष्टीला मनापासून धन्यवाद देतो. माग आजारी होते कोरोनात पण मात्र धावीर महाराजांची त्याच्या कृपा आहेत. कमबॅक करीन पुन्हा येईन आणि तशाच पद्धतीने ते आलेत आणि काय परफॉर्मन्स त्याच्या संघाचा चाललाय. हा चेंडू मात्र अतिशय वेगाचा टाकला होता. यष्टीच्या मागे आपण पाहतोय केतन म्हात्रे याच्या नावावर 5 4 व्हीलर आहेत. रतन बुवाचा सुपरस्टार आहे तो कारण त्या स्पर्धेच्या बॅनरवर सुद्धा त्याचा फोटो छापला जातोय. असा हा केतन म्हात्रे आपण पाहतोय. आज मात्र रोहेकरांना तो खुश करू शकला नाहीये. 49 धावा धाव फलकावर. धावा तर आप्पा इरेवन खैरवाडे संघाच्या जबरदस्त झाल्यात मात्र टर्निंग पॉइंट करावं लागेल वैष्णवी कोलाड संघाला. ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतात. हा ही स्वैर चेंडू. पन्नास धावा धाव फलकावर. अर्धशतक धाव फलकावर पाहतोय आप्पा मळेकर खुश आहेत. काय टाळ्या वाजवतात. अगदी जबरदस्त हात त्यांचे दंड मजबूत हात एकामेकावर आपडतात. त्याचा नाद सुद्धा जबरदस्त येतोय मात्र किशोर मालुसरे थोडे नाखुश आहेत कारण खेळ जबरदस्त रंगलाय. धावीर चषकात हे सामने असेच घडत असतात. विकी भोईर कमबॅक करेल का पण विकी भोईरला कमबॅक करण्याची संधी अक्षय पाटील देईल का. मोनाच्या बॅटीतून हात तडाखा दिमागदार धावीर मंदिराला मानवंदन देणारा षटकार. चेंडू टाकलेत. 37 धावा खर्ची केल्यात. विकी भोईरला ज्यासाठी आणलं होतं ते मात्र काम अपयशी करताना ठरतोय. विकी भोईर अतिशय महागडा गोलंदाज ठरतोय. काय तुफानी फलंदाजी करतोय अक्षय पाटील उर्फ मोन्या आणि त्याच्या सोबत आहे तो त्याचा गुरु म्हणूया योगेश पवार. रणजी खेळाडू आहे पण मात्र टेनिसवर सुद्धा त्याचं तेवढंच प्रेम आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची खेळी योगेश पवारच्या माध्यमातून चालू आहे आणि अक्षय पाटील खेळतोय 4 चेंडू आणि 16 धावांची खेळी. ही चेंडू सरळ बॅटने खेळतोय अक्षय. 1 धाव घेतली जाईल. इक्वेशन आपण पाहूया. इकडे अक्षय पाटील खेळतोय 5 चेंडू 17 आणि इकडे योगेश पवार 6 चेंडू 17.
वैष्णवीरन कोलाड संघ थोडा अडचणीत आहे, पिछाडीवर आहे. मात्र त्या संघ या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कुठला गोलंदाज वापरावा लागेल. टारकास्ट पाहिली तर पुयर रायगड मैदानात उतरलाय असं म्हणूया, पण मात्र मैदानात त्यांचा परफॉर्मन्स त्या पद्धतीचा झाला नाहीये. गोलंदाज कुठला येईल तो या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल हे पाहावं लागेल. एखादा गोलंदाज किशोर माले सरांना काढावा लागेल किंवा त्यांना कान मंत्र द्यावे लागेल. विशाल जितेकर कोणता गोलंदाज वापरेल हे पाहावं लागेल. आकाश तवसाळकरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. सुनील जेव्हा आपला आयकॉन सुहास थोडा दवाखान्यात गेला होता तर त्यांनी म्हटलं की 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. तर आकाश तवसळकरचं स्टेटमेंट होतं जर सुहास पवार इथं येऊ शकला नाही तर काय हरकत नाही, आपल्याला आयकॉनची गरज नाहीये. हा कॉन्फिडन्स किती महत्वाचा आहे, कारण आता तालुक्यात तसे खेळाडू निर्माण झालेत आणि त्याच प्रत्युत्तर पण मैदानात पाहतो. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी धाव हव्यात त्या 16. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज प्रसन्न पाटील, डावखुरा गोलंदाज, चकवा देणारा गोलंदाज. याने जर अशीच गोलंदाजी केली तर किशोर मालुसरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल आणि हास्य फुलवण्याचं काम नक्कीच प्रसन्न पाटील याला करावं लागेल. त्यामध्ये तो माहीर आहे, एक डावखुरा, एक चकवा देणारा गोलंदाज आहे. आउटस्विंग पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतात आणि म्हणूनच त्याची वर्णी मोठ्या मोठ्या संघामध्ये लागली जाते. हा चेंडू सुद्धा त्याच धर्तीवर, काय गोलंदाजी. प्रसन्न पाटील टर्निंग वर टाकेल का हा प्रश्नचिन्ह आहे. सर्व रसिक प्रेक्षक आले त्यांच्या नजरा गोलंदाजावर आहेत, फलंदाजावर आहेत, तर प्रत्येक करणाऱ्या क्षेत्ररक्षकावर सुद्धा आहेत. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अजून सामना संपलेला नाही, कारण अजून सामना मी जिंकलेला नाही. प्रसन्न पाटील आपल्या षटकातील 3रा चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता, त्याला हलक्या हाताने नक्कीच कट केलाय. 3रा चेंडू डॉट टाकणार नाही, मी स्ट्राईक रोटेट करेन. माझ्या समोर मास्टर माइंड एक अनुभवी फलंदाज आहे आणि योगेश पवारला स्ट्राईक देईन असं मनात त्याने साधलं असेल. येणारे चेंडू आहेत 9 आणि जिंकण्यासाठी धावा हव्या त्या 15. एक अनुभवीचा, एक जवळजवळ 25 वर्ष क्रिकेट खेळला असतील योगेश पवार आणि तेवढा अनुभव त्यांच्या पाठीशी नक्कीच आहे. मैदानात कशा पद्धतीची फलंदाजी करावी, कशा पद्धतीची गोलंदाजी करावी, गोलंदाज कुठल्या प्रकारचा चेंडू टाकेल आणि त्याला मला कुठला प्रकारचा फटका खेळायचा आहे, मनात त्याचा सुद्धा असंच काहीतरी चालू असेल. पण मात्र रोहेकर खुश होतील. आजचा दिवस रोहेकरांच्या स्मरणात राहील आणि रोहेकरांना पुन्हा 365 दिवस वाट पाहावी लागेल, कारण हा दिवस येणं नाही. तुम्ही जर ड्रीम्स क्रिकेट पाहिला नसेल, सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करा. हा दिवस सोन्यासारखा आहे. 1 लाखाचा टप्पा त्यांचा सुद्धा पार होऊन जाऊ द्या. प्रसन्न पाटील आपल्या षटकातील 4था चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. आतापर्यंत त्यांनी केवळ 1 धाव खर्च केलंय. चांगलं कंजूस षटक टाकण्यासाठी माहिर आहे प्रसन्न पाटील. आपल्या षटकातील 4था चेंडू टाकेल की योगेश पवार त्याला कसा समाचार घेईल. तर योगेश पवार ज्या पद्धतीची फलंदाजी करतो इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस, मात्र इथं चालाकी बघा. या चालाकीला दाद दिली पाहिजे. रसिक प्रेक्षकांना या रनिंग बिटवीन विकेट बद्दल आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगल्या पद्धतीची धाव नक्कीच योगेश पवारच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. धाव फलकावर धाव होतात त्या तब्बल 60 आणि अजूनही 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला जे कॅमेऱ्याच्या खाली जे धरून आहे तिथं बाजूला व्हायचंय, ते वरचा कॅमेरा हलतोय. नावे शिलवण विचुंब्याचे खेळाडू दिसतात. चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होईल. 30 यार्ड मध्ये चेंडू अडवला जातोय. चांगल्या पद्धतीचा षटक हे आपण हाताळताना दिसते. प्रसन्न पाटील कंजूस गोलंदाजी करतोय. आतापर्यंत केवळ 4 धावा खर्ची केल्यात. 5 चेंडूचा त्यांनी मारा केलाय. अशीच गोलंदाजी आधीच्या षटकात मधून झाली पाहिजे होती.
पण मोन्या ज्या फलंदाजीसाठी माहीर आहे तशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून होईल काय? आपण स्क्रीनवर पाहतोय प्रसन्न पाटीलचं बॉलिंग कशा पद्धतीने केलंय. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू 4 धावा खर्ची केल्यात. आपल्या षटकाची सांगता कशा पद्धतीने करेल. इकडे आप्पा 11 खैराळे, तिकडे वैष्णव 11 कोलाड, इकडे किशोर मालुसरे, तिथं आप्पा मयेकर. 2 रथी मारुतींमध्ये हा मुकाबला रंगलाय. इथं रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, काय षटक टाकलंय. या षटकात केवळ 4 धावा खर्ची. याची गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच प्रसन्न पाटीलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली गोलंदाजी. रसिक प्रेक्षक हे रोहेकर आहेत, हे चांगल्या खेळाडूची नक्कीच दाद घेतील आणि त्याच्या सहज प्रशंसा सुद्धा करतील. टाळ्या वाजवण्यात कमी पडणार नाहीत. काय षटक हाताळलं त्याने. 6 चेंडूचा मारा केला, 4 धावा खर्ची केल्या. धावफलकावर धावा येत 61. एक फलंदाज बाद झाला. येणार चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 12. फास्ट घ्यायचं आहे मित्रांनो. विनंती असेल वैष्णव 11 कोलाड संघाला. प्लेइंग 11 आपली द्यायची आहे. नावेश 11 वेचुंबे आणि नक्कीच SM इंजिनिअरिंग. संघ मालक आहे स्वप्नील मोरे आणि नक्कीच निलेश कांबळे आणि बाळा शिंदे. चला आपली प्लेइंग 11 लिस्ट द्या. नावेश 11 वेचुंबे आणि नक्कीच SM इंजिनिअरिंग. ही टक्कर सुद्धा तशीच आहे. स्वप्नील मोरे आणि नक्की निलेश कांबळे आणि बाळा शिंदे यांच्यामध्ये ही टक्कर पाहायला मिळेल. आज मात्र धमाका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय मित्रांनो. वेळ वाचवायचं आहे, नाहीतर कालच्या दिवसात आमचे ग्रामीणचे सामने अतिशय सुरेख झाले. 1 चेंडू 3 धावा पाहिजे असताना सुद्धा तो झेल पिंगळसे संघाने सोडला. त्या 2 धावा दिल्या. संकेत देशमुख रात्रभर झोपले नाहीत. तो चेंडू, तो सोडलेला झेल त्यांना सारखा डोळ्यासमोर दिसत होता. पण मात्र प्रेरणा 11 खैरवाडी ह्या दोघी बहिणी आहेत, म्हणजे पिंगळसई आणि खैरवाडी. एक बहीण पुढे गेली आहे, एकीला मागव थांबावं लागेल. सुभाष दादा इंगळेचं मनापासून कौतुक करूया. तिकडे स्वयंभू भुवनेश्वर तो संघ गेलाय, त्याचं सुद्धा कौतुक करूया. अवधेश प्रजापती यांचं. आणि तिकडे गेलाय ती श्री गुरुदत्त नावे शंकर साबासकर यांचा संघ. 3 संघ गेले. 4था संघ कोणता येणार हे पाहावं लागेल. शेवटचा निर्णायक षटक घेऊन येतोय गोलंदाज मयूर वाघमारे. आई हा गोलंदाजाची रायगड मध्ये वारंवार चर्चा असते. पेशाने इंजिनियर आहे, मात्र त्यांनी इंजिनिअरिंग ह्या गोलंदाजीसाठी केले की काय? कशा पद्धतीचा 1 इंच आत टाकायचा, 1 इंच बाहेर टाकायचा, जरा लेवल प्रमाणे टाकायचा. ही इंजिनिअरिंगची तत्व तुझा तो गोलंदाजीत वापरत असेल. या वेळेला मात्र इथं पहिल्या चेंडूवर मोठा हादरा योगेश पवारला करतोय. दांडी गोल त्रिपलाची मोठी सफलता वैष्णव 11 कोलाड संघासाठी. मिळेल डीजेला संधी. नगरी तेच पाहतोय. मयूर वागरेचा पहिला चेंडू बॅटची एज घेऊन स्टंप मध्ये घुसला चेंडू. थोडा योगेश पवार नाखुश आहे, पण मात्र आता मला पाहतोय मैदानात अक्षय म्हात्रे, अक्षय पाटील हे 2 अक्षय कुमार मैदानात आले. अलिबागचे सुपुत्र आहेत. या 2 नावाने सुद्धा अलिबाग मध्ये धुमाकूळ माजवलाय. ते फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे विनंती असेल. येणारे चेंडू आहेत 5 आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. कुठला अक्षय फेमस होणार, कुठला अक्षय सुपरस्टार होणार? इकडे आहे अक्षय पाटील, इकडे आहे अक्षय म्हात्रे. आता मात्र अक्षय म्हात्रेच्या ते असणार आहे स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवर मयूर वाघमारे. कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. इंजिनिअरिंगचे तत्व तो या मैदानात सुद्धा वापरतोय. त्यामध्ये योगेश पवार थोडासा चुकला. लिडिंग एज घेतली आणि चेंडू स्टंपचा वेध घेणारा पाहिला. स्वतःवर नाखुश झालाय, कारण सामना पहिल्यापासून तो घेऊन चालला होता. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी त्याची आपण पाहिली होती.
मात्र इथं थोडा वेळ वाचवायचा आहे. पण एसटीच्या मागे केतन मात्र पाहतो एक जबरदस्त अनुभवी असा खेळाडू. रतन बुवाचे त्याच्या त्या ऍक्शन पाहिल्या असतील, त्यांनी ती घेतलेली मैदानाचा किस, मग केलेली मानवंदना, हे सगळं गरजेचं आहे. पण मात्र गोलंदाजी मार्कवर मयूर वाघमारे कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज, त्याचा सामना करेल अक्षय. मात्र डावखुरा फलंदाज आडव्या हाताने खेळतोय, पण मात्र सरळ क्षेत्ररक्षकाला वेध घेणारा फटका पाहिला मिळेल. केवळ एक धाव, येणारे चेंडू आहेत 4 आणि जिंकण्यासाठी धावा हव्या त्या 11. रसिका प्रेक्षकांची उत्कंठा म्हणायला लागले, कारण इथे प्रत्येक सामना असाच होतो, मग तो ग्रामीण असो की तालुका हाफ असो, प्रत्येक सामने शेवटच्या चेंडू पर्यंत जातात आणि विजय ज्याचाच होतो तो खरोखरच अतिशय सुरेख खेळ करतो. मैदानात मयूर वाघमारे वेळ घालवायचा नाही, टीम मीटिंग करायची नाही, तुम्हाला वारंवार सूचना दिल्या जातात. प्रत्येक चेंडू नजीक आपली टीम मीटिंग घेतली जाते. एक तर आपल्यामुळे या स्पर्धेला आधीच उशीर होते, कारण 10 वाजता आमचा ग्रामीणचा चेंडू पडतोय, 11 वाजता शहरीचा चेंडू पडतोय आणि सामने आम्हाला 5 षटकांचे भरवायचे आहेत, खेळवायचे आहेत. मयूर वाघमारे एक हुशार, एक चालाक गोलंदाज आहे. अक्षय पाटील स्ट्राईकला. अक्षय पाटीलने हा नक्कीच चेंडू खेळलाय, पण मात्र सुमित डोंगरेचा घेणारा वेध मात्र इथं 2 धावा घेतल्या जातात. एक हाती विजय कोणाला मिळत नाही. ही दहावीर महाराजांची नगरी आहे, हे दहावीर महाराजांचं चषक आहे, इथं अन्याय कोणावर होत नाही. इथं नक्की तुम्हाला शेवटच्या चेंडू पर्यंत तुमची जद्दोजहद करावी लागेल, मेहनत करावी लागेल आणि तरच तुम्हाला विजय मिळेल. येणारे चेंडू 3 आणि जिंकण्याची धावा आहे त्या 9. आणि हा कोण करतात ते पाहू किंवा कोण करण्यापासून थांबते ते पाहू. दहावीर चषक नाहीये खाऊ, त्यासाठी बरेच वर्ष घासायला लागतात. 3 चेंडू 9 धावांची गरज. हा मात्र जाग्यावर उचलला चेंडू, फसला चेंडू, खाली येईल क्षेत्ररक्षक, घेईल झेल, मात्र हित होत झेल जमिनीला दान, मिळतील धावा 2 चेंडू 7 धावा. सामना होता कुठे, आला कुठे आणि सामना चाललाय कोणाच्या बाजूने हे अजून आपण सांगू शकत नाही. जयेश भोसले सुद्धा टेन्शन मध्ये, कारण हा सामना असाच आहे, हा चषक सुद्धा असाच आहे. इथं तुमचा टॅलेंट किती असू दे, मात्र इथं नशिबाची साथ जरूर ज्याला लाभते तोच सामना जिंकतोय. तर नशिबाची साथ कोणाला लाभणार. येणारे चेंडू 2 आणि जिंकण्यासाठी विकेटचा विचार केला जाईल. आणि इथं कोलाच्या 3 विकेट गेल्यात आणि इथं 2 विकेट गेलेल्या आहेत आप्पा 11 खैराळे संघाच्या. टॉस सुद्धा आप्पांचाच आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. चेंडू 1 धाव घेतली. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना आवडला असेल तर रसिक प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या गरज आहे. टाळ्या वाजवाव्या लागतील. सामने कसे होतात आणि म्हणूनच गर्दी का होते 10वी चषकाला याचा प्रत्युत्तर आपण मैदानात पाहतोय. दोन्ही मालकांच्या धगधग वाढल्या असतील. इकडे षटकार आला तर आप्पा मळेकर खुश होतील, तिथं चेंडू निर्धाव आला तर किशोर मारुसले खुश होतील. खुश कोणतरी एकच होणार, कारण पुढच्या फेरीत केवळ एकच जाणार. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. काय सामना रंगलाय, काय सामना घडतोय हे पाहावं लागेल. कशा पद्धतीचा सामना आलाय तर ही आहे 12 वर्षाची परंपरा. अगदी करोना आला, करोना थांबला, तिथं 10वी चषक चालला, परत करोना गेला, पुन्हा 10वी चषक झाली. ही स्पर्धा अखंड आणि अविरत चालू आहे. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात काही तीड मात्र शंका नाही. म्हणून तर सामना आलाय. 1 चेंडू आणि 6 धावांवर. ही अविरत 12 वर्षाची परंपरा आहे. अजून या स्पर्धेला कधी खंड पडलाय नाही. जिथून सुरू झाले ती अगदी 2 वर्ष करोना आला, पण मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर करोना आला आणि मधीच करोना गेला, ती स्पर्धा झाल्यानंतर परत करोना आला. ही दहावीर महाराजांची किमया आहे इथे रोहे वासियांच्या वरती. 1 चेंडू मयूर वाघमारेचा निर्णायक षटक आणि इथं विजय होत आहे ते नक्कीच किशोर मालुसरे. आप्पा मयेकर यांना म्हणूया हार्ड लक. काय सामना रंगलाय.
काय सामना रंगला, काय सामना झाला. मनापासून कौतुक करूया दोन्ही संघांचे. तर जबरदस्त सामना रंगला. अजून एक आपण मुकाबला पाहणार आहोत. या नंतरचा आवाज असेल तर अर्थातच जयेश भोसले यांचा. कशा पद्धतीचा सामना आपण पाहिला. वैष्णवी